हॅलो नमस्कार, निवास किचनमध्ये आपले स्वागत आहे. चला, मी आज तुम्हाला इथं पुरण बनवून दाखवत आहे. पुरणपोळीचं सगळ्याच रेसिपी मी तुम्हाला इथं दाखवत आहे. त्यासाठी बघा, मी इथं अर्धा किलो डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये टाकून 2-3 शिट्ट्या मारून घेतलेल्या आहेत. त्याच्या शिजताना थोडंसं तेल आणि हळद टाकलेली आहे. आता पुरण चांगलं शिजायला ठेवलं तर तोपर्यंत मी त्याच्यामध्ये गूळ टाकला आहे. गूळ टाकून आणखी थोडी साखर टाकली. चांगलं पुरण शिजून द्यायचं मस्त. आणि थोडीशी इलायची पण टाकलेली आहे. आणि आता अशा चाळणीने हे पुरण गाळून घेते. आता गाळून घेतलं बघा, छान मस्त पिठाचे गोळे तयार करून घेतलेत. आता पीठ मळून घेते. आता बघा, हे पिठामध्ये आता थोडंसं मीठ टाकलं, थोडं तेल टाकलं, पाणी टाकून बघा मस्त पिठाचा गोळा तयार करून घेतला. त्याला 15-20 मिनटं भिजून देऊ. बघा, अशी पोळीचं समजा चांगली कणिक अशी लांबली पाहिजे, म्हणजे चांगल्या पुरणपोळ्या चांगल्या येतात. आता हे बघा, एक उंडा मी इथं पिठाचा घेतला आणि एक पुरणाचा घेतला आहे. चपाती लाटून झाली बघा, आता भाजायला टाकली पुरणपोळी. चपाती चालेल बघा, पुरणपोळी छान किती मस्त फुगत आहे. चांगलं तेल लावायचं. हां, आता आमटी करूया. आता आमटीसाठी तर मी मसाले घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरचीची आमटी करत आहे. त्यासाठी धने, खसखस, मसाले सगळे घेतले. थोडं खोबरं, लसूण ठेचून घेतला आहे. कांदा चांगला भाजून झाला. आता मिरच्या पण भाजून घेतल्या आणि आता मस्त मिक्सरमध्ये थोडीशी कोथिंबीर ते टाकून भाजून घ्यायचा, वाटून घ्यायचा मसाला. त्याच्यातच मी थोडंसं मीठ पण टाकते. आता मसाला चांगला वाटून झाला आहे. आता फोडणी टाकूया आमटीसाठी. तेल टाकले, जिरे मोहरी हे आपण थोडंसं येळवणी ठेवलेलं आहे. ते येळवणी त्या आमटीमध्ये सोडून द्यायचं, म्हणजे पिताने चांगलं लागतं. आणि जास्त तेल नाही टाकायचं, म्हणजे आपण हे आमटी पितो ना. बघा, आता ही झाली आमटी तयार. आता भजे करायला घेऊया. भज्यासाठी मी इथं कांदा कापून घेतला आहे, 2 मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत, कोथिंबीर कापून घेतली. आणि हे बेसन पीठ आहे. बेसन पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे. आता हा मी 2 मिरच्या आणि थोडा लसूण जिरेचा ठेचा करून घेतलेला आहे, तो याच्यात टाकला आहे. थोडा ओवा पण हातावर बारीक करून टाकलेला आहे. आता त्यात बेसन पीठ टाकून थोडंसं तेल टाकून याला थोडं हाताने चांगलं चोळून घ्यायचं. आणि मग नंतर पीठ कालून घ्यायचं ते बेसनाचं. चला, आता त्याला 10-15 मिनटं भिजलं ते. आता हे बघा, भजे तळून घेते. या पद्धतीने असे भजे तळून घ्यायचे. बघा, छान झाले आहेत भजे पण मस्त. थोडासा खाता सोडा पण टाकलेला आहे चिमूटभर. बघा तुम्ही, मस्त झालेले आहेत भजे. बघा, आता त्याच्यासोबत मी कुरडई पापड पण तळलेला आहे. भजे, पुरणपोळी, कटाची आमटी,